Hello students, welcome to समर्थ सायन्स अकॅडमी. आपलं यूट्यूब चॅनल आहे ज्याचं नाव आहे एन्जॉय सायन्स. जर तुम्ही अजून आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा आणि ऑल करा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. आपल्या व्हिडिओजला लाईक करा आणि फ्रेंड्सबरोबर शेअर करा. आज आपण बघणार आहोत प्रॉब्लेम्स ऑन लिमिटिंग रिॲक्टंट. बघा, लिमिटिंग रिॲक्टंट काय आहे हे आपण थेअरीमध्ये बघितलेलंच आहे. तर आज आपल्याला त्याचे काही न्यूमेरिकल्स पाहायचे आहेत, कशा पद्धतीने विचारले जातात. फर्स्ट, युरियाचा हा फॉर्म्युला दिला आहे. NH2 ट्वाइस CO इज प्रिपेअर्ड बाय रिॲक्टिंग अमोनिया म्हटलं तर NH3 विथ कार्बन डायऑक्साईड CO2. त्याची रिॲक्शन पण देऊन दिली बघा, की आपल्याला युरिया तयार करायचा आहे. ज्यावेळेस मी दोन अमोनिया गॅस मॉलिक्युल्स एका कार्बन डायऑक्साईड बरोबर रिॲक्ट करेल तर मला युरिया आणि लॉस ऑफ वॉटर, म्हणजे तिथे वॉटरसुद्धा मिळेल, युरिया आणि वॉटर मिळेल. म्हणजे युरिया कसा तयार झाला तर अमोनिया आणि कार्बन डायऑक्साईडची रिॲक्शनने. इन वन प्रोसेस 337.2 ग्रॅम ऑफ अमोनिया आर ट्रीटेड विथ 1142 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईड. विच ऑफ द टू रिॲक्टंट इज लिमिटिंग रिएजंट. या दोघांपैकी कार्बन डायऑक्साईड आणि अमोनियामध्ये कोण लिमिटिंग रिएजंट आहे हे शोधायचं आहे पहिलं. दुसरं, कॅल्क्युलेट द मास ऑफ युरिया फॉर्म. जो युरिया तयार झाला आहे तो किती प्रमाणात. हाऊ मच रिएजंट इज लेफ्ट अँड ऑफ द रिॲक्शन, म्हणजे किती जो एक्सेस रिएजंट आपला होता तो किती उरलेला आहे. बरं, म्हणजे जो एक्सेस असेल ना तो किती उरलेला आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर सर्व स्वी ह्या रिॲक्शनवर डिपेंड आहे. हा जो न्यूमेरिकल आहे तो या रिॲक्शनवर डिपेंडेंट आहे. काही वेळेस रिॲक्शन दिलेली नसते तर आपल्याला तयार करावी लागते. जसं फॉर एक्झाम्पल फॉर्मेशन ऑफ वॉटर दिलं असेल तर तुम्हाला वॉटरच्या फॉर्मेशनची रिॲक्शन येते, ती बॅलन्स करा, ती लिहा. कारण की स्टोइचियोमेट्रीमध्ये आपण बघितलं आहे, जर रिॲक्शन बॅलन्स असेल तरच आपण कुठलाही न्यूमेरिकल सॉल्व करू शकतो. जसं आता बघा, ही रिॲक्शन टोटली बॅलन्स आहे, तर त्यामुळे आपण ही रिॲक्शन सॉल्व करू शकतो, म्हणजे याच्यावर न्यूमेरिकल आपण सॉल्व करू शकतो. आता सोल्युशन बघूया. तर त्यांनी आपल्याला एक पहिले जो अमोनिया दिला आहे ना त्याचं आपण कॅल्क्युलेट करून घेऊ, मग आपण कार्बन डायऑक्साईडचं सिमिलरली कॅल्क्युलेट करू. इफ 637 ग्रॅम ऑफ अमोनिया रिॲक्ट्स कम्प्लिटली, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ युरिया दॅट कुड बी प्रोड्यूस बाय द फॉलोविंग रिलेशन. एक रिलेशन आपण तयार करूया. जे रिलेशन मी तुम्हाला आज शिकवणार आहे असंच रिलेशन तुम्ही कुठलाही प्रकारचा लिमिटिंग रिॲक्टंटवर जर प्रश्न आला तर हेच रिलेशन फॉलो करायचं. बघा, रिलेशन आहे ज्या रिॲक्शनच्या बेसिसवरच आहे, ही जी रिॲक्शन आहे त्याच्या बेसिसवरच आहे. मास ऑफ अमोनिया यूज मोल्स ऑफ अमोनिया यूज मोल्स ऑफ युरिया. तर बघा, आता आपल्याला मोल्स ऑफ युरिया माहिती नाही आहे, किती युरिया तयार झाला त्या पर्टिक्युलर मासने आपल्याला माहिती नाही आहे. बरं, मग मोल्स ऑफ युरिया इज इक्वल्स टू आपल्याला अमोनियाचं मास दिलेलं होतं. मास ऑफ अमोनिया किती दिला होता, 637.2 ग्रॅम. आता पुढे आपल्याला माहिती आहे की नॉर्मल ज्यावेळेस आपण बघतो, एक मोल जर अमोनिया घेतला तर तो म्हणजे किती ग्रॅम असतो, तर एक मोल अमोनिया म्हटलं तर तो 17 ग्रॅम असतो. आता तुम्ही म्हणा सर 17 ग्रॅम कुठून आला. बघा, सिम्पल असतं मुलांनो. नायट्रोजन असतो 14, 3 हायड्रोजन आहेत, एक हायड्रोजन असतो 1 ग्रॅम. नायट्रोजन 14 ग्रॅम आणि हायड्रोजन 3 ग्रॅम, 14 प्लस 3 17 ग्रॅम. ओके, त्या पद्धतीने आपल्याला 17 ग्रॅम मिळतोय. ओके, मग एक मोलसाठी 17 ग्रॅम अमोनिया आपण घेऊया. तर इथे आता रिॲक्शनकडे जा. रिॲक्शनमध्ये बघा, युरिया किती मोल्समध्ये मिळालेला आहे, 1 मोल. बरं, युरिया 1 मोल मिळाला कोणाकडून, 2 मोल्स ऑफ अमोनियाकडून. हा युरिया मिळाला किती वेळेस आहे, एक वेळेस आहे, पण अमोनिया मात्र किती वेळेस आहे, 2 टाइम्स. म्हणून 1 मोल युरिया डिवाइड बाय 2 मोल्स अमोनिया. 2 मोल्स अमोनिया का घेतलं, कारण की ह्या रिॲक्शनमध्ये तो 2 टाइम्स आहे. आणि हे स्टँडर्ड झालं की 1 मोल जर अमोनिया घेतला तर त्याचं किती ग्रॅम मास असतं, तर एक मोलसाठी 17 ग्रॅम हे मास असतं. ओके, आता इथे बघा काही टर्म्स कॅन्सल होताना आपल्याला दिसत आहेत. कुठले तर बघा,
ग्रॅम ऑफ NH3 इथे पण ग्रॅम ऑफ NH3 कॅन्सल. मोल ऑफ NH3 इथे पण मोल ऑफ NH3 कॅन्सल. मग उरलं काय? 637.2 ग्रॅम ग्रॅम कॅन्सल झालं आहे. 637.2 अपॉन हा 17 हा 2 आणि मोल ऑफ युरिया. ओके, 1 मोल ऑफ युरिया. मग आता आपण हे जर सॉल्व केलं तर आपल्याला आन्सर मिळेल मोल्स ऑफ युरिया. ओके, मग किती तर बघा, तुम्ही जर 2ने याला डिवाइड करून घेतलं, वापस 17चा टेबल येतो आपण, त्याने जर याला डिवाइड करून घेतलं तर आपल्याला आन्सर मिळणार अप्रॉक्सिमेटली 18.71. हे काय मिळालं आपल्याला? मोल्स ऑफ युरिया. सिमिलरली जसं मी आता ॲज अ अमोनियाचं मास दिलेलं होतं, त्याचं मी ज्या पद्धतीने कॅल्क्युलेट केलं, तसंच आता आपल्याला कार्बन डायऑक्साईडचं पण मास दिलेलं आहे. तर सेम रिलेशन आपण कार्बन डायऑक्साईडसाठी वापरूया. पुन्हा एकदा सांगतो, जसं आपण मोल्स ऑफ युरिया इज इक्वल्स टू आपल्याला त्यांनी अमोनियाचं मास दिलेलं होतं. इथे 1 मोलसाठी स्टँडर्ड कंडिशनसाठी 1 मोल अमोनिया म्हटलं तर त्याचं मोलर मास लिहून घ्या. 1 मोलसाठी त्याचं मोलर मास लिहून घ्या. 1 मोल अमोनियाचं मोलर मास किती असतं? 17 ग्रॅम. आता इथे बघा, हा युरिया तयार करायचा आहे. 1 मोल युरिया तयार करायचा आहे 2 मोल्स ऑफ अमोनियाकडून. आता इथे चेक करा, 1 मोल युरिया तयार करायचं आहे तर 1 मोलच कार्बन डायऑक्साईड घ्यावा लागणार आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस असंच रिलेशन कार्बन डायऑक्साईडसाठी लिहिणार त्यावेळेस या NH3च्या ठिकाणी तुम्हाला CO2 लिहायचं आहे. NH3च्या ठिकाणी CO2 लिहायचं. म्हणजे इथे पण CO2चं मास लिहावं लागेल. 1 मोल CO2 घ्यावा लागेल. इथे 1 मोलच घ्यावं लागेल, कारण की मागच्या वेळेस इथे 2 मोल्स होते, पण इथे कार्बन डायऑक्साईड 1 मोल आहे. तर त्यावेळेस मी सॉल्व्ह करेल तिथं मी 1 मोल म्हणेल. जसं एक कार्बन म्हणजे 12 असतो, एक ऑक्सिजन 32 असतो, तर त्याचं मोलर मास किती येणार? जसं अमोनियाचं 17 आलं होतं, जसं CO2चं एक CO2चं 44 ग्रॅम येतं. ओके, 12 आणि 32, 12 आणि 32 44. चला मग आपण ते रिलेशन बघूया. मास ऑफ CO2 यूज मोल्स ऑफ CO2 यूज मोल्स ऑफ युरिया. बघा मग मोल्स ऑफ युरिया त्यांनी आपल्याला जसं अमोनियाचं हे मास देऊन दिलेलं होतं, तसं आपल्याला युरियाचं हे मास दिलेलं आहे. ओके, युरियाचं मास किती दिलेलं आहे? 1142 ग्रॅम. जसं बघा, आता मी तुम्हाला बोललो, जसं इथे मी स्टँडर्ड 1 मोल घेतलं तर तसं इथे मी स्टँडर्ड काय घेतोय? 1 मोल कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड म्हणजे कार्बन 12, ऑक्सिजन 2 आहे 32. 12 प्लस 32 44 ग्रॅम. ओके, मग हेच रिलेशन तुम्ही नेहमी अप्लाय करायचं. कुठलाही लिमिटिंग रिएजंट शोधायचं असेल तर बघायचं तुम्हाला कोणाचं मास दिलेलं आहे, त्यांचं मास दिलं त्याच्यानुसार तुम्ही असा फॉर्म्युला अप्लाय करायचा. आणि आता बघा, हा ग्रॅम CO2 हा ग्रॅम CO2 कॅन्सल. ओके, आणि इथे कसं आलं आहे 1 मोल? तर इथे बघा, हा एकच वेळेस आहे. CO2 पण किती वेळेस आहे? 1 टाइम आहे, म्हणून हा पण 1 आणि हा पण 1. ग्रॅम CO2 कॅन्सल. 1 मोल CO2 1 मोल CO2 कॅन्सल. उरलं काय? उरलं इथे डिवाइडला 44 आणि ही व्हॅल्यू. ओके, यांचं तुम्ही जर 44ने याला डिवाइड करून टाकलं तर आपल्याला मोल्स ऑफ युरिया मिळतील आणि ते मिळणार आहे 25.95 मोल्स. तर युरियाचे आपल्याला मोल्स मिळाले. तुम्ही दोघं मोल्स कॅल्क्युलेट केले. एक बाय युझिंग अमोनिया आपल्याला मिळाले 18.71 आणि बाय युझिंग कार्बन डायऑक्साईड आपल्याला मिळालं 25.95. तुम्हाला आन्सर मिळून गेलं की कुठला कंपाऊंड, कुठला रिएजंट हा रिॲक्टंट हा कमी मोल्स ऑफ अमोनिया देतो. जो कमी मोल्स ऑफ अमोनिया देतो तोच इथे लिमिटिंग आहे. ओके, मग अमोनिया प्रोड्यूस स्मॉल अमाऊंट ऑफ युरिया. बघा, अमोनियाने किती युरिया प्रोड्यूस केला? आता अमोनिया ज्यावेळेस आपण घेतला तर 18.71च दिला, पण ज्यावेळेस कार्बन डायऑक्साईड घेतला त्यावेळेस 25.95 घेतला. मग इथे कोण कमी देतोय युरिया? तर अमोनिया. म्हणून अमोनिया इज द लिमिटिंग रिएजंट. पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथे संपलं. आता त्यांनी दुसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, तो आपण सॉल्व्ह करूया. द मोलर मास ऑफ युरिया. युरियाचं मोलर मास कॅल्क्युलेट करा. 60 येतं. कसं येणार 60? हे बघा, 2 नायट्रोजन आहे, एक नायट्रोजन 14, 2 नायट्रोजन घेतले तुम्ही 28, हायड्रोजन 4 किती झाले ते 32 आणि हे ऑक्सिजन 16 घेतला 48 आणि हे 12. कार्बन एकच आहे ना 12, तर किती झाले ते 60 ग्रॅम. तुम्ही ह्या फॉर्म्युल्यावरून 60 ग्रॅम शोधून घेतलं म्हणजे त्याचं मोलर मास शोधलं. आणि मोलर मास कसं शोधतो ते आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. याच्यात किती इलिमेंट्स इन्व्हॉल्व झाले? जसं एक ऑक्सिजन, एक कार्बन, 2 नायट्रोजन, कारण की ब्रॅकेटच्या बाहेर 2 आहे, 2 नायट्रोजन,
2 इंटू 2 4 हायड्रोजन्स, एक नायट्रोजन 14 तर 2 नायट्रोजन 28, 4 हायड्रोजन्स म्हणजे 4 ग्रॅम्स, 28 प्लस 4 प्लस 12 प्लस 16, तर आपल्याला किती मिळेल 60 ग्रॅम. ओके, we use this conversion factor to convert from moles of urea to grams of urea. आता आपल्याला मोल्स ऑफ युरिया मिळालेलं आहे. आता या मोल्स ऑफ युरियाचं कन्वर्जन ग्रॅम्स ऑफ युरियामध्ये करायचं आहे. बघा, मग मास ऑफ युरिया इज इक्वल्स टू जे काही मोल्स आपण कॅल्क्युलेट केलं 18.71 मोल्स ऑफ युरिया इंटू 60 मोलर मास त्याचं दिले बरोबर, 60 ग्रॅम ऑफ युरिया अपॉन 1 मोल ऑफ युरिया. तर याच्याने आपल्याला मास ऑफ युरिया मिळेल. कसं शोधायचं बघा, जेही मोल्स तुम्ही युरियाचं सॉल्व केलं ते 60 ग्रॅम ऑफ युरिया अपॉन हे आपल्या नंबर ऑफ मोल्ससाठीचा जो फॉर्म्युला होता त्याला फक्त इन्व्हर्स करून घेतलं. आता हा 1 मोल आणि हा 1 मोल कॅन्सल, म्हणजे इथले जे युनिट आहे हे कॅन्सल, म्हणजे उरेल कोणतं युनिट ग्राम. ओके, मोल मोल हे युनिट कॅन्सल होऊन जाईल, तर उरेल फक्त ग्रॅम, म्हणजे आपल्याला ग्रॅम म्हणजेच त्याचं मास मिळून जाईल. हा फॉर्म्युलाही लक्षात ठेवा. ऑर्डर कुठलाही दिला तर तुम्ही फक्त काय करायचं जातं, सपोज तुम्हाला जर ऑर्डर एखादा इलेमेंट असेल त्याचं तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल, आता हा लिमिटिंगचं आपण हे घेतलं, सपोज तुम्हाला जर एक्सेससाठी घ्यायचं असतं तर तुम्ही इथे ती एक्सेसची व्हॅल्यू टाकली असती. ओके, आता हे 16 याला मल्टिप्लाय करून घ्या, आन्सर मिळेल, हे कॅन्सल झाल्यानंतर 16ने मल्टिप्लाय केल्यावर आन्सर मिळेल 1122.6 राऊंड फिगर करून तुम्ही 1123 लिहू शकतात. ओके, तर तुम्हाला हे मास ऑफ युरिया मिळून जाईल. आता बघा, तिसरं आपल्याने दिलेलं आहे, स्टार्टिंग विथ 18.71 मोल्स ऑफ युरिया वी कॅन डिटरमाइन द mass of CO2 reacted using the mole ratio from the balance equation and the molar mass of CO2. आता बघा, आपल्याला डिटरमाइन करायचं आहे किती किती मास ऑफ कार्बन डायऑक्साईड लागला. ओके, तर बघा, मोल्स ऑफ युरिया हे रिलेशन आपण अप्लाय करूया. मोल्स ऑफ युरिया गिव्स मोल्स ऑफ CO2 गिव्स मास ऑफ CO2, म्हणजे मला मास ऑफ CO2 कॅल्क्युलेट करता येणार आहे. मग मास ऑफ CO2 तसंच मागचाच फॉर्म्युला. आता आपल्याला किती मोल्स ऑफ युरिया मिळाले, तर 18.71. ओके, इंटू 1 मोल CO2 1 मोल युरिया. काही कार्बन डायऑक्साईड म्हटलं तर किती असतो, 44 ग्रॅम असतो, आणि एक मोलसाठी तो आपण हे घेणार. आता इथे रिलेशन आपण इन्व्हर्स केलंय बरं, मागे आपण मोल्स शोधले, आता आपण मास शोधतोय, म्हणून तिथे बघा 1 मोल अपॉन 44 ग्रॅम CO2 केलं, पण आता इथे इन्व्हर्स करतोय आपण, म्हणून 44 ग्रॅम ऑफ CO2 अपॉन 1 मोल ऑफ CO2 घेतोय. पुन्हा इथे बघा काय कॅन्सल होतोय, मोल ऑफ युरिया कॅन्सल, मोल ऑफ CO2 कॅन्सल, मग उरेल काय, ग्रॅम ऑफ CO2 ना, म्हणजे मास ऑफ CO2 उरेल. या 44ने ह्या व्हॅल्यूला जर मल्टिप्लाय केलं तर उत्तर येतं 823.2 ग्रॅम ऑफ CO2. मास ऑफ CO2 रिमेनिंग, आता किती CO2 रिमेनिंग झाला, आता याच्याने तर तुम्हाला मास मिळाला. ओके, त्यांनी यूज केलेलं CO2चं मास होतं 1142 ग्रॅम, याने किती वापरलं 823.2 ग्रॅम, यांचं दोघांचं सबस्ट्रॅक्शन केलं 318.8, म्हणजेच ॲप्रॉक्सिमेटली 319 ग्रॅम. त्या पद्धतीने हा आपला एक न्यूमेरिकल होता, तो मी सॉल्व करून दिला. आता पुढचा बघा, 6 ग्रॅम ऑफ H2 reacts with 32 ग्रॅम ऑफ O2 to yield water which is limiting reactant. तर आपल्याला एक रिॲक्शन दिलेली आहे, जी दिलेली नाही, आपण लिहिली. ओके, सोल्युशनमध्ये लिहिली, त्यांनी फक्त प्रॉब्लेम दिला, तुम्हाला लिमिटिंग रिॲक्टंट कोणता हे शोधायचं आहे. मग H2 ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतं तर वॉटर मिळतो, आपल्याला माहिती आहे रिॲक्शनमध्ये H2 प्लस O2 गिव्स H2O. ओके, 6 ग्रॅम ऑफ H2 रिॲक्ट कम्प्लिटली, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ H2O प्रोड्यूस बाय द फॉलोइंग रिलेशन. जसं मागच्या वेळेस केलं होतं ना आपण, सिमिलरली तसंच रिलेशन घेऊया. मास ऑफ H2 गिव्स मोल्स ऑफ H2 गिव्स मोल्स ऑफ H2O, म्हणजेच मोल्स ऑफ H2 इज इक्वल्स टू, जसं आपल्याला कार्बन डायऑक्साईड अमोनियाचं मास दिलेलं होतं तसं इथे आपल्याला हायड्रोजनचं मास दिलेलं आहे, किती ते 6 ग्रॅम. 1 मोल ऑफ H2 अपॉन 1 मोल H2 म्हणजे 2 हायड्रोजन्स, एक हायड्रोजनचं 1 ग्रॅम तर 2 हायड्रोजनचं 2 ग्रॅम, इंटू इथे बघा रिॲक्शनमध्ये बघा 2 मोल्स ऑफ H2O गिव्स 2 मोल्स ऑफ H2O,
2 moles of H2 gives 2 moles of H2O. मग इथे बघा 2 moles of H2O upon 2 moles of H2O. ओके, म्हणजे हा H2O आपल्याला किती मोल्स पासून मिळतोय? 2 मोल्स पासून मिळतोय. जसं ऑक्सिजनसाठी करणार तर तुम्ही काय लिहिणार? 2 moles of H2O obtained from 1 mole of oxygen. म्हणजे इथे 1 mole of oxygen लिहिणार. ओके, आणि 1 मोल ऑक्सिजन म्हणजे किती ग्रॅम येणार? 1 ऑक्सिजन म्हणजे 16, तर 1 मोल जर घेतला तर 32 ग्रॅम येणार. ओके, 2 कॅन्सल. ओके, 2 कॅन्सल, मोल H2 कॅन्सल, ग्रॅम H2 कॅन्सल, उरला हा 2 आणि हा 6 अपॉन 2 किती येणार? तर एक मिनिट, 2 कॅन्सल, तर 3 मोल्स. इथे 3 मोल्स आन्सर हवं आहे. इथे 6 मोल्स लिहिलं गेलं आहे. तर बघा 2 कॅन्सल, तर हा 2 ज्यावेळेस या 6ला डिवाइड जाणार. बघा इथे बाय मिस्टेक 6 झालेलं आहे. इथे 2 मोल्स ऑफ H2 येणार आहे. कसं? हे बघा 2 कॅन्सल, 6 अपॉन 2 किती येणार आहे? 3 मोल्स. इथे 6 नाही आहे, 3 मोल्स आहे. If 32 gram of O2 react completely, calculate the number of moles of H2O produced by the following relation. जसं आता हे रिलेशन तयार केलं तसं आपण त्याचं पण रिलेशन तयार करू. मास ऑफ O2, मोल्स ऑफ O2, मोल्स ऑफ H2O. मोल्स ऑफ H2O इज इक्वल्स टू, आपल्याला माहिती आहे एक ऑक्सिजन किती दिला आहे त्यांनी? 32 ग्रॅम. 1 मोल O2 अपॉन 1 मोल O2 साठी किती असतो? 32 ग्रॅम. 2 मोल्स ही रिॲक्शनमध्ये बघा, 2 मोल्स H2O आपल्याला 1 मोल O2 पासून मिळाला. 32 ग्रॅम कॅन्सल, मोल O2 कॅन्सल, म्हणजेच आपल्याला मिळेल 2 मोल्स ऑफ H2O. बरं, मागचा आन्सर मिळालं 3 मोल्स ऑफ H2O, इथे आन्सर मिळालं 2 मोल्स ऑफ H2O. ऑक्सिजनमुळे मिळालं 2 मोल्स ऑफ H2O. म्हणजे कोण लिमिटिंग? O2 प्रोड्यूस स्मॉल अमाऊंट ऑफ H2O, देन लिमिटिंग रिएजंट इज O2. जो कमीत कमी आपल्याला अमाऊंट देतो तो काय असणार आहे? लिमिटिंग रिएजंट. तर इथे लिमिटिंग रिएजंट कोण आहे? ऑक्सिजन. कारण की आपल्याला हायड्रोजनने 3 मोल्स ऑफ H2O दिली, तर ऑक्सिजनमुळे 2 मोल्स ऑफ H2O मिळतात. ओके, त्या पद्धतीने आपण लिमिटिंग रिएजंट सॉल्व्ह केला. मागच्या वेळेस तिथे एक करेक्शन होतं, तेवढं करून घ्या की ते 6/2 हे 3 मोल्स येणार होतं. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. एन्जॉय सायन्स. सबस्क्राईब आवर चॅनल.